कोरर यांची वडिलांनी बॉल पकडला का कुठं आहे लांब दादा तिथे नाही भेटणार स्टॉपर लांब का जवळ तरी शपथ घ्या लांब हा बॉल आहे एक सिंगल तिथे मिळते 40+ क्रिकेट सध्या आपण अनुभवत आहे वाशिम प्रीमियर लीग मध्ये धाव संख्या 2-3 ओव्हरची ही मॅच असेल थोडंसं स्पीडअप करायचं प्रत्येक बॉलवर एकत्र येऊ नका 40+ क्रिकेटर्स यानंतर विनर मिळण्याची मॅच असेल विघ्नहर्ता स्पोर्ट्स आणि विघ्नहर्ता एंटरप्राइजेस त्यांच्या विपक्षामध्ये अतिशय संघ मालक आहे त्या टीमचे कॅच येते होते ड्रॉप रतन शेलार यांच्या माध्यमातून हा झेल ड्रॉप आपण पाहत आहे प्रयत्न चांगला होता विघ्नहर्ता एंटरप्राइजेस आणि आईगाव देवी स्पोर्ट्स या दोन टीम दरम्यान यानंतरचा विनरचा सामना आपण पाहणार आहोत 3 ओव्हरचा धावा संख्या स्कोर बोर्डवर 5 आपण पाहत आहे 5 धावा पहिल्या षटक सध्या सुरू आहे ऑन साइडला मिड ऑनला फटका चांगला डिपर क्षेत्ररक्षक अपील करतात एकच धाव इथे मिळेल धाव संख्या 6 वाईड बॉल अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल एक्स्टर्नल स्कोरबोर्ड मध्ये होईल ऍड कट केला बॉल पॉइंटला आउटफील्ड मध्ये मागे जातोय परेश बारसा साहेबांचं शुभागमन मनोभाव हार्दिक सहर्ष स्वागत आणि बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा चौकार आलाय पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 11 आपल्याला पाहायला मिळते चला लगेच दुसरं षटक आधारायचं 11 ऑन बोर्ड एकत्र जमू नका संतोष शेलार येतात सेकंड ओव्हर मध्ये स्पीडअप करा 40+ क्रिकेटर्स जगनजी मागे ही 3 ओव्हरची मॅच आहे ही मॅच 3 ओव्हरची आहे पॉवर प्ले संपलेला आहे पॉवर प्ले संपलेला आहे शुभाग मंजूर अब्राडी मारुतीची मागे यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत फटका चांगला ऑनसाइडला टर्न केला गॅप मध्ये बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल चौकार इथे आलाय सुंदर बॅटिंग सध्या होत असताना सुभाष शेलार यांच्या पॅट मधनं हा चौकार जगनजी मागे यांच्या गोलंदाजीवर हा चौकार सध्या आपण पाहत आहे धाव संख्या 15 ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातं चांगली बॅटिंग एक काळ गाजवल्या खेळाडूनं
धावसंख्या 15. हाफ ट्रॅकर बॉलला येऊ दिलं, त्यानंतर बॉलची वाट इथे लावली, बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने चौकार. सुभाष शेलार चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या मध्ये करते, सलगचा दुसरा चौकार. धावसंख्या 19 स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. मेंटेन ऑन बोर्ड. हा वाईट बॉल आहे, ऑफस्टमच्या बाहेर सोडून दिला. सलगचे 2 चौकार, त्यानंतर एक्स्ट्रा रन. थोडंसं प्रेशर आपण बघायला गोलंदाजावर. हाफ ट्रॅकवर होता, हा देखील ऑन साइडला. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या दिशेने चालला. डिफेन्स क्षेत्ररक्षक पाठलाग करतात, प्रयत्न करतात. 2 धावा दरम्यानच्या कालावधीमध्ये पूर्ण केल्या जातात. खाली ठेव, खाली ठेव, नीट ठेव, पाय नको देऊ. बाय पण राहिलं पाहिजे संध्याकाळी उभं. एकवीस 22 धावा, 22 ऑन बोर्ड आपण पाहतायत. यावेळी प्लेड ऑन बॅटची कडानंतर थेट बॉल वेस्टर्न मध्ये आदळतो आणि ते चांगली बॅटिंग करून सुभाष शेलार माघारी परततात. सत्यवान शेलार मैदानाच्या सत्यवान मागे मैदानाच्यात मिळून जातात. ऑलराऊंडर खेळाडू आहेत. धावसंख्या 22, षटक क्रमांक 2 चा खेळ सध्या सुरू आहे. 3 ओव्हरची मॅच सध्या आपण पाहता 40+ क्रिकेट. चांगला बॉल आहे, डॉट बॉल आहे. सुरुवातीला 2 सलगचे चौकार, परंतु त्यानंतर जगनने मागे आणि चांगले कमबॅक या ओव्हर मध्ये केले. स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला म्हणजे शेवटचा बॉल या ओव्हर मधला. सोडून दिला बॉल, डावाशीच्या बाहेर जातोय. एक्स्ट्रा रन स्कोर बोर्ड मध्ये होईल ऍड. धावसंख्या 23. समोर खेळत आहेत. धावसंख्या 1. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या 24. 12ची सरासरी प्रति षटकांमागे सध्या पाहायला मिळते. चला विनर टीमचे कॅप्टन टॉस साठी विघ्नहर्ता एंटरप्राइजेस आणि आई गावदेवी स्पोर्ट्स. 2 टीमचे कॅप्टन या टॉस बॉक्स मध्ये. आई गावदेवी स्पोर्ट्स आणि विघ्नहर्ता एंटरप्राइजेस. कॅप्टन टॉस साठी या. आणि हिरामन शेलार, ती मॅच किती ओव्हरची असेल? विनर 1 वाजला कसं काय होतं. चला स्पीड अप करा. कॅप्टन विनर कॅप्टन टॉस साठी या. हिरामन शेलार आणि जयेश शेलार. शैलेश मागे आणि हिरामन शेलार. आकाश मागे
टॉस बॉक्स खाली करायचं, तरी टॉस उडवायचा आपल्याला. टॉस बॉक्स खाली करा. चला उठा. सन्माननीय मारुतीजी मागे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. मारुतीजी मागे यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं. चला कॅप्टन आहे दोन्ही टीमचे आणि गावदेवी स्पोर्ट्स आणि विघ्नहर्ता एंटरप्राइजेस. चार ओव्हरची मॅच असेल, लक्ष द्या. विनर विनर याच्यानंतरचा सामना 4 ओव्हरचा असेल. चला कॅप्टन आलेच का टॉस साठी? कॅप्टन मारुतीजी मागे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. स्पीड अप घ्या, 40+ भरपूर वेळ घेतो आपण. मारुतीजी मागे साहेबांना विनंती करतो आपण जा टॉस साठी. गेले का रे? ये ना बाबा. कॅप्टन आहे आकाश. मारुतीजी मागे यांना विनंती करतो जा आपण टॉस साठी. मारुतीजी मागे. अरुण शिवारांना विनंती करतो आपण टॉस साठी जायचंय. अरुणजी शिवान यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला मारुतीजी मागे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. 4 ओव्हरची मॅच असेल. निवृत्तीची मागे यांच्या शुभ हस्ते पण हा नक्कीच ते देखील उपस्थित आहेत. धावसंख्या किती रे? 37. 38 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं. चला फिल्डिंग साठी या लगेचच. बॉल किती बाकी आहे? 1 बॉल बाकी आहे. धावसंख्या 37 झाली. 37. विघ्नहर्ता एंटरप्राइजेसने टॉस जिंकला आणि प्रथम विघ्नहर्ता तुमचा निर्णय कळवा. फिल्डिंग हा नो बॉल आहे. बीमर एक्स्ट्रा धावसंख्या 38. चला फिल्डिंग जो संघ डगआउट मध्ये त्याने लगेच उतरा बॅटिंग फिल्डिंग साठी. वेळ वाया घालू नका. शेवटचा बॉल आहे. याच्यावर 1 धाव आपण पाहताय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल. धावसंख्या 40 झाले 3 ओव्हर नंतर आणि 41 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय. चला फिल्डिंग साठी उतरायचं लगेचच.
चला फिल्डिंग लावा, फिल्डिंग लावा. फिल्डिंग लावा. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करणारा संघ. चला जेवढे असेल तेवढे सेट करा फिल्डिंगला. चला पहिले फिल्डिंग लावून घ्या तुम्ही. फिल्डिंग चला मॅचला आपण सुरुवात करतो. 41 जवळ संख्येचं टार्गेट आहे मॅच मध्ये. एक्केचाळीस जवळ संख्येचं टार्गेट. 40+ मॅच सेमीफायनलचा सामना. विजय संघ फायनल मध्ये प्रवेश करेल. हाफ ट्रॅकर होता पहिलाच. नॉट आउट आहे. चला जबरदस्त एफर्ट मैदानाच्या मध्ये विकेट किपरच्या माध्यमातून. दीपक शेलार गोलंदाजी. पहिला बॉल डॉट. हा फटका कॅप मध्ये खेळतायत. फिल्डिंग चांगली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. या वयात देखील आपण पाहतो त्यांची चुस्ती फुर्ती सध्या आपण पाहत आहे. फिटनेस महत्वाची असते, त्यासाठी क्रिकेट खेळलं जातं. बॅटची कडा. इथे देखील रन घेण्याचा प्रयत्न. रन कंप्लीट. पहा फक्त फेकाफेकी मैदानाच्या मध्ये सुरू आहे. चांगला बॉल आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये गोलंदाजी इकॉनॉमिकल सध्या पाहता पाहायला मिळते. 41 जवळ संख्या बनवायच्या आहेत. संख्या 3 आकड्यावर 4 आकड्यावर पण पाहिजे सध्या. हाफ ट्रॅकर होता. हा देखील एक डॉट चेंडू आला आहे. विकेट किपर भरपूर चांगले एफर्ट्स. कृष्णा शेलार जबरदस्त कामगिरी सध्या ते करत आहेत. हाफ ट्रॅकर होता. वाईड बॉल आहे. वन्स अगेन वाईड बॉल आहे. सोच 2 एक्स्ट्रा धावा आपण पाहता सध्या स्कोर बोर्डवर ऍड होत आहेत. 41 धावा बनवायच्या 3 ओव्हर मध्ये. 40+ क्रिकेट सध्या आपण अनुभवत आहे.
यावेळी अजून एक वाईड बॉल. सलगचा तिसरा वाईड. सध्या स्कोर बोर्डवर आपण पाहत आहे. ऑन साईडला फटका, कॅचची शक्यता आणि झेल पकडलाय. सुंदर झेल पकडला आणि फलंदाज बाद. श्याम भोईर यांनी हा झेल कॅरी केला. जबरदस्त झेल पकडला आणि पहिली विकेट येते डेगावच्या दिशेने जात असताना. विनोद शेलार मैदानाच्या आतमध्ये, बॅटर मैदानामध्ये एंट्री करत असताना. सात धावा पहिल्या ओव्हर अखेरीस. चला वेळ खर्च करू नका. वाईड बॉल आहे, त्यावर एक सिंगल एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळेल. धावसंख्या 9 याकडे जाऊन पोहोचले. 41 धावसंख्येचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. धावसंख्या 2 ने पुढे जाते 9 आकड्यावर. हा देखील वाईड बॉल आहे. एक्स्ट्राचे रन्स भरपूर आपण पाहतो सध्या फिल्डिंग करणाऱ्या टीम कडनं, गोलंदाजांकडनं आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी चांगला बॉल ऑन साईडला मोठा फटका घ्यायचा प्रयत्न. शरीराला ब्रश होत असताना एक सिंगल तिथे मिळते लेग बायच्या स्वरूपात. त्यानंतर 4 ओव्हरची मॅच असेल, सेमीफायनलचा सामना असेल तो, कारण जो संघ विजय होईल तो थेट फायनल मध्ये येईल. विघ्नहर्ता आणि आई गावदेवी स्पोर्ट्स या 2 संघादरम्यान तो सामना आपण पाहू शकाल. ऑन साइडला फटका चांगला, पुलचा फटका गॅप मध्ये आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. बाउंड्री लाईनच्या दिशेने आपण पाहतात चौकार. विनोद शेलार यांच्या पॅट मधून हा चौकार आलाय. 15 धावा स्कोर बोर्डवर. दुसरं षटक सध्या सुरू आहे. 41 धावा संख्येचे टार्गेट आहे या मॅच मध्ये. चला मंडप वाले तिकडे बघा जरा, तुमचं कापड ओढतोय. फटका चांगला पॉइंटला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव तिथे मिळते. धाव संख्या 16. वाईट बॉल विघ्नहर्ता स्पोर्ट्स आपण फिल्डिंग साठी सज्ज राहायचं नंतरच्या मॅच मध्ये.
धावसंख्या झाली 2 ओव्हरच्या अखेरीस 18 धावा झाल्या. 18 विजयासाठी 23 धावसंख्येची आवश्यकता. 6 बॉल 23. गाडीची चालू ठेवणार 6 बॉल 23 धावसंख्येची आवश्यकता. सुभाष शेलार पहिला बॉल वाईड आहे. डॉट बॉल आलाय. 5 बॉल मध्ये आता 22 धावसंख्येची आवश्यकता. हा बॉल देखील वाईड आहे. फटका परकटच्या माध्यमातून खेळा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाठला करतात. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि पाहता बॉल गेलाय चौकार. इथे आपण पाहता विजयासाठी अजूनही 17 धावसंख्येची आवश्यकता. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे या ओव्हर मध्ये. अनिकेत पाटील, अनिकेत शेलार आणि सुनील मागे काय कोल्ड ड्रिंक आहे. हा विकेट फटका चांगला. डिप्री क्षेत्ररक्षक हुकचा फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. 3 बॉल आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. 3 बॉल 13 हे समीकरण सध्या आपण पाहताय. चला बॉल द्या. चला बॉल आला. दुसरा बॉल घ्या. चला बॉल पाठवला मैदानाच्या आतमध्ये. मॅच सुरू करा. तीन बॉल 13 धावांची आवश्यकता. अजून एक चांगला फटका. हा बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल चौकार इथे गेला. आता सामन्यामध्ये कमबॅक. 2 बॉल 9 धावांची आवश्यकता. दोन बॉल 9 धावांची आवश्यकता. हा देखील फटका चांगला गॅप मध्ये आणि ते फिल्डिंग चांगली झाली आहे. बॉल अडवला. आता 1 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता.
जो संघ विजय होईल तो फायनलला जाईल डायरेक्ट. एक बॉल 7 धावांची आवश्यकता. चौकार. वाईड प्लस 4 5. वाईड आहे का अंपर? वाईड प्लस 4 5. एक बॉल 2 धावांची आवश्यकता. 2 धावा बाय 2. एक बॉल 2. आतमध्ये कोणी जायचं नाहीये. एक बॉल 2 धावांची आवश्यकता. ऑन साइडला फटका चांगला. सामना जिंकलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच अशोक पाटील यायचं. आणि चला मॅचला सुरुवात करा. विघ्नहर्ता स्पोर्ट्स बिल्डिंग साठी उतरा. चला मैदान खाली करा.